आमदार सतेज पाटील यांचा येत्या 12 एप्रिल रोजी वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या नियोजनासाठी इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक अजिंक्यतारा इथं आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस भव्य दिव्य आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करूच, पण या माध्यमातून संविधानाचा जागर आणि महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आणि रुजवण्याचं काम सुद्धा करू असं सांगितलं। शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाला आहे तेच नाव राहिलं पाहिजे, यासाठी सतेज पर्व शिवाजी विद्यापीठ हेच नाव खरं अशी मानवी साखळी आयोजित करणार असल्याचं सांगत यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं। माजी महापौर आर.के. पोवार यांनी आमदार सतेज पाटील यांनी आजवर सर्वांना भरभरून दिलंय, त्यामुळे त्यांना साजेल असा वाढदिवस साजरा करूया असं आवाहन केलं। भरत रसाळे यांनी वाढदिवसानिमित्त वही संकलन या उपक्रमात आपण 5000 वह्या देत असल्याचं जाहीर केलं। माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे यांनी आमदार सतेज पाटील यांनी सर्किट बेंचसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं होर्डिंग उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं। राजू लाटकर यांनी आमदार सतेज पाटील यांनी आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणूया असं सांगितलं। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी हा वाढदिवस एखाद्या सणासारखा साजरा करा असं आवाहन केलं। युवराज गवळी यांनी वाढदिवसानिमित्त आपण विविध स्पर्धा आयोजित करणार असल्याचं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल घाटगे यांनी हा वाढदिवस एका बहुजनांच्या नेत्याचा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळावं अशा पद्धतीनं नियोजन करावं अशी सूचना केली। काँग्रेसच्या महिला पदाधिकारी भारती पोवार यांनी वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करावं असं सुचवलं। किरण अडसूळ यांनी वाढदिनी प्रत्येकानं आपल्या गावात अभिषेक घालावा अशी सूचना मांडली। शशांक बावचकर डाव्या आघाडीचे नेते प्राध्यापक टी.एस. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, भगवान पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी नगरसेवक संजय मोहिते, राजू साबळे, अर्जुन माने, प्रताप जाधव, मधुकर रामाने, संदीप नेजदार, इंद्रजित बोंद्रे, बबन रानगे, राजू यादव, विजय सूर्यवंशी, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, बाळासाहेब सरनाईक, रियाज सुभेदार, बिद्री साखर कारखान्याचे एस.बी. पाटील, संचालक आर.एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती पाटील, गोपाळ पाटील, शशिकांत खवरे, संग्राम पाटील, बाबासाहेब माळी, बाजीराव पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिआळकर आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।